सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द अगेन न्यू व्हिडिओ. तर मी आहे तो फ्लिपकार्टमध्ये काम करतो. सो आज विचार केला की व्हिडिओ बनवतो फ्लिपकार्टमधून मी कसं काम करतो. काय माझी बॅग पूर्ण रेडी आहे. हे माझे जे अर्धे पार्सल आहेत ते काय आज कस्टमर अवेलेबल नाहीत म्हणून इथे ठेवलेत. तर आता निघूयात. सगळं सेटअप वगैरे केलेलं आहे मी, बस लवकर काय व्हावं नको म्हणून सेफ्टीसाठी पूर्ण एकदम सेफली ठेवतो. सगळी पोरं इथून रेडी आहेत, सर पण आले आहेत, मी पण माझी बॅग तयार झालेली आहे. तर आता चेन लावतो आणि मग निघूयात आपण आपल्या पुढच्या कारोबार करण्यासाठी. ओके चलो, जी बॅग आहे ती इथे ठेवतो. बाईकची चावी, बॅगची चेन लावून आपण निघूयात. आणि आज मी फर्स्ट टाइम असं काहीतरी बनवत आहे, तर थोडं हे आहे. तर आपण डायरेक्ट आता गाडीवरच भेटू. सो मी रेडी झालेलो आहे. आता टोटल आज माझ्याकडे 45 पार्सल आहेत, 45. तर सध्या लोड कमी आहे, तर जरा गाडीला पण जरा कोल्ड स्टार्ट करूयात आणि निघूयात. आणि हे ऑफिस आहे कार्डचं मानगावातलं. कोणाला जर काय पार्सल मागवायचे असतील तर मागू शकता, मी आणून देईन तुम्हाला पाहिजे तर. सो मी निघालो आहे माझ्या रूटवरती. आज लवकर आलो. आणि पहिली गोष्ट तर सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी आहे. आज मी पूर्ण तयार होऊन आलो होतो की आज व्हिडिओ बनवायची म्हणून, पण आज नेमकं मला झालं लेट आणि नेमकं कामावर पण ते यायचं होतं. मला काय प्रजासत्ताक दिनावर जायला काही जमलं नाही. तर बोललो ठीक आहे, बोललो आता टोटल 45 पार्सल आहेत आपले. तर ते सगळे पार्सल रप देऊन आपण काम लवकर संपून आज घरी जाऊयात. तर माझा रोज कामाचा टायमिंग असतो 8 वाजेपर्यंत, आणि तिथून मग रोज दिवसभर पार्सल देण्यामध्येच जातो माझा. म्हणजे टोटल म्हणजे पार्सल जास्त कमी असले ना की मग काय वाटत नाही. मग मी 12-1 वाजेपर्यंत चेकआउट, ऑफिसमधून चेकआउट करून घरी येतो. तर आज पण 45 पार्सल आहेत. आज 1 वाजेपर्यंत आपलं सगळं काम होईल, पण आज मी व्हिडिओ करायला घेतले, बघू शकता. आणि बॅग पण मोठी आहे. तर आज आपण करूयात व्हिडिओ. आता माझा रूट असणार आहे, माझा जो म्हणजे पार्सल मारायचा जो रूट आहे ना, तो आहे कॉलेज साईड. म्हणजे बाटू कॉलेजचा मी ज्या साईडचे जे हॉस्टेल्स किंवा कॉलेज, पनलगर, वावस, मांगरुल ही साईड माझी आहे. या साईडला मी पार्सल द्यायला जातो जास्त तर. आणि आता तिथे चाललो आहे आणि जाऊयात. आताच पण कस्टमरचे सारखे कॉल यायला लागतात, कॉल करायला लागतात. त्याच्यामुळं थोडं व्हिडिओमध्ये होईल, पण समजून घ्या. आणि लय भारी. चला आता निघत आपण. मी तो डायरेक्ट तुम्हाला कॉलेजच भेटेन, कारण की आता जरा लेट झालं आहे थोडंसं. तर कस्टमर पण तिथं थांबलेत आज. आणि आज पण कसं आहे, आज 26 जानेवारी आहे, तर कॉलेजला सुट्टी आहे. प्लस काय जे कॉलेजला आहेत, म्हणजे आता म्हणजे प्रजासत्ताक दिन कार्याला आलेले आहेत, तर त्यांना ते पार्सल मिळतील. पण बाकीचे जे आहेत, जे घरी येतात, त्यांना पार्सल भेटणार नाहीत. ते मग आपण जरा लवकर जाऊन त्यांना ते पार्सल देऊयात. नंतर मग हॉस्टेल्स वगैरे आहेत माझ्या साईडला, बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, त्यांचे पण पार्सल आहेत. ते पार्सल देऊन पण आपण पोहोचूयात डायरेक्ट तिथे. तर आपण डायरेक्ट आता तुम्हाला मी कॉलेजलाच भेटतो. ही आमची फील्डएक्स ॲपची साईट आहे, म्हणजे ॲप आहे. त्याच्यावर ॲपवरती इथं सगळे कस्टमरचे इथं सगळे कॉल्स वगैरे कसं करायचं, त्यांचं सगळं नावासकट असतं. तर आता बाटू कॉलेज, तर पहिलं आपण इथं एक नॅव्हिगेशन मारूयात, कारण की आज कॉलेज सुट्टी आहे. तर आज शिक्षक लोक कोण जास्त आले नसतील बाहेरचे, तर त्यांच्या आज इथं नॅव्हिगेशन मारू आपण. उद्याची डेट टाकून, उद्या सोमवार आहे, तर उद्या सगळे कॉलेज वगैरे चालू होईल. तर आपण त्यांना तेव्हा पार्सल देऊ. तर आता मी पहिलं कोणाला कॉल करू, इथं संजोग मोहिते सरांना कॉल करतो मी, कारण त्यांनी मला कॉल केला होता की पार्सल घेऊन ये म्हणून. तर सर तर काय कॉल उचलत नाही आहेत, बहुतेक कामात असतील. तर आपण त्यांची पण नॅव्हिगेशन मारून ठेवलेली आहे. जर सरांचा कॉल आलाच आपल्याला, तर मग सरांना आपण पार्सल द्यायला रिटर्न येऊ. तर आता पहिले आपण इकडनं जाऊन येऊ मांगरूळ साईडनं.
त्या साईडचे आपण पार्सल एक आहे ते देऊन येऊयात आणि मग बघूयात पुढे की कुठं जायचं आहे. जर सरांचा कॉल जर लवकरच आला तर बरं होईल, नाही तर मग मी जर इथून गेलो तर मला परत रिटर्न मागं टर्न मारून यायला लागेल. तर आता ही माझी दुसरी साईड आहे. एक 2 साईड असतात माझ्या, एक वाय पॉईंट आहे मागे, अशी 2 साईड आहे. एक साईड असते ही वाघोस, मलयगिरी, धवलगिरी हे हॉस्टेल्स वगैरे असतात या साईडचे माझे, आणि दुसरी पनलगड साईड म्हणजे गगनगिरी आणि बॉईज हॉस्टेल. म्हणजे दोन्ही हॉस्टेल्स म्हणजे बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल दोन्ही असे डिफरंट अँगल आहेत असे आहेत. तर माझे असे वाय पॉईंट आहेत. मला एकदा पूर्ण इकडे एक तर आतमध्ये जायला लागतो, नंतर परत रिटर्न येऊन मागून परत ह्या रोडलो कसायला लागतो. तर हा पहिला हॉस्टेल आहे धवलगिरी, पण धवलगिरीचे पण आज पार्सल नाही आहेत आपल्याकडे. सो तर मी आत्ता पण सरांना फोन करत होतो, पण सरांनी आत्ता पण कॉल उचलला नाही माझा. तर सरांचं बहुतेक काय सायलेंटवर असेल मोबाईल, पण असू देत. आता आपण जास्त एवढं वाट बघू शकत नाही, कारण की आपल्याकडे 45 टोटल पार्सल आहेत. तर ते पार्सल आपल्याला आज द्यायचे आहेत सगळे लवकरात लवकर. आज प्रजासत्ताक दिन आहे, तर माझी पण इच्छा आहे लवकर घरी जावा, म्हणून आज जास्त आपण वेटिंग वगैरे करणार नाही. जे काही पार्सल आहेत ते आपण देऊन टाकू आणि मग आपण आपल्या घरच्या रस्त्याला करू. आता आपल्याला जायचं आहे गगनगिरी हॉस्टेलला. आता इकडचे पण 4 स्टाफ क्वार्टर्स आहेत. कावेरी, कृष्णा, गंगा, वैनगंगा या 4 स्टाफ क्वार्टरची नावं आहेत, पण त्यांचे पण आज पार्सल नाही आहेत. सो आता आपल्याला जायचं डायरेक्ट गगनगिरी हॉस्टेलला. तर हा एरिया माझा झाला कंप्लीट. जर सरांनी कॉल बी उचलला असतं तर बरं झालं असतं, कारण की त्यांची एक पार्सल गेली असते, एक पार्सल आपल्याला परत रिटर्न नसते गेली. बघूयात सरांचा रिटर्न फोन आला तर मग आपण सरांना बोलूयात. तर हा एक एरिया झाला माझा. आता आपल्याला जायचं आहे दुसरा एरिया गगनगिरी हॉस्टेल. इकडचा एक एरिया झाला हा बाटो कॉलेज एरिया आणि हा पनलघर एरिया. आता आपल्याला जायचं आहे पनलघरला. तर आता इथून असं झालं आहे गगनगिरी आणि सह्यागिरी हॉस्टेल्स हे 2 हॉस्टेल इकडे आहेत, आणि प्लस इथं पण स्टाफ क्वार्टर्स आहेत. सरस्वती, गोमती आणि साबरमती या 3 स्टाफ क्वार्टर्स आहेत इथं. आता दोन्ही हॉस्टेल साईडला आहेत. इकडं गगनगिरी हॉस्टेल आहे, इकडं सह्यागिरी हॉस्टेल आहे. तर पहिले आपण जाणार गगनगिरी हॉस्टेलला. गगनगिरी हॉस्टेलचे जे काही आज पार्सल आहेत ते आज गगनगिरी हॉस्टेलचेच 1-2 पार्सल आहेत, आणि सह्यागिरीचे आज पार्सल भरपूर आहेत. तर इथं थोडी भीती वाटते जरा. तर जरा इथं ठेवायचं आपण पार्सल. हे गगनगिरी हॉस्टेलला पार्सल घेऊन आलो आहे. तर येतोस का खाली? हां ये. तर अशा तऱ्हेने आपला एक कस्टमर आता खाली येतो आहे. तर तो कस्टमर आहे रामेश्वर निकवाडे. तो एक कस्टमर कॉल उचलत नाही, तर दुसऱ्या कस्टमरला आपण कॉल करून बघूयात. कस्टमर कॉल उचलत नाही आहे. कस्टमरला आपण कॉल करूयात, भागवतला कॉल करूयात. हॅलो हॅलो हां दादा, पार्सल घेऊन आलो आहे तुझी हॉस्टेलला. हां तसं 2 कस्टमर येत आहेत. तिसऱ्या कस्टमरला कॉल करून बघूयात. तिसरा कस्टमर कॉल उचलत नाही आपला, तर एकदा आपण ट्राय करून बघूयात. आज सुट्टी आहेत तर सगळे झोपले असतील. बघूयात. भागवत गवले. अच्छा, दुसरा कस्टमर आलेला आहे. दुसरा कस्टमर पण पार्सल घेऊया आपण. 280 सुट्टे बघा 80 असतील तर. ओके 4576. एक सेकंड थांबा. कस्टमरचे आले पैसे टाकून ठेवूया. कोपरे आहे का? सांग काय होतं कोड? 4576. 4576. ओके झालं, डन. थँक्यू. हां सो अशा तऱ्हेने आपले एक पार्सल गेला इथं, पण बाकी 2 पार्सल काही गेले नाही, रिजेक्ट केले. तर आता आपण सह्यागिरी हॉस्टेलला जाऊयात. तिथले पार्सल भरपूर आहेत. तिथले पार्सल जर गेले तर बरं होतील, नाही तर मग आजचं टार्गेट आहे तो काय आपला होणार नाही. तर आपण सह्यागिरी हॉस्टेलला जाऊ आता डायरेक्ट. तर ही आहे सह्यागिरी. आपण आलो सह्यागिरी हॉस्टेलला. तर सह्यागिरी हॉस्टेलला जास्त जरा शूज मागवले सगळ्यांनी, तर त्या शूज आपण देऊयात. आज टोटल सह्यागिरीचे एवढे पार्सल आहेत. टोटल 1 2
3 4 5 6 टोटल सगळीचे पार्सल आहेत. आता 6च्या 6 जणांना आपण कॉल करूयात आणि सगळे पार्सल घेऊन येतो. पहिले इथं जेव्हा येतो ना आपण तेव्हा आम्ही जेव्हा येतो ना पहिले पिकअप कोणाचं आहे का बघतो. पिकअप म्हणजे पार्सल जर त्याला आवडलं नसेल म्हणून तो रिटर्न करतो तर एक रिटर्न पार्सल घ्यायचं तर आपण त्याला कॉल करूयात आणि त्याला बोलूयात पहिले. आणि जर रिटर्न पार्सल चेक वगैरे करून मग आपण त्याला नेऊयात. तर पार्सल काय आपण चेक करूयात पहिले. तर हे शूज आहेत. हे काल मी शूज त्याला मी पार्सल डिलिव्हर केले, त्याला वाटतं आवडले नाहीत वाटतं ते, त्याने ते रिटर्न केलेत. पास हॅलो दादा, तुझी रिटर्न पार्सल होती ना? हा तुम्ही कुठं आला? मी थोडं बाहेर आलो. मी सह्यागिरी हॉस्टेलला आता. हा सह्यागिरी हॉस्टेल आता जस्टला सह्यागिरी नंतर चालणार नाही काय? आता मी आहे जरा इथं, एक 15 मिनटं आहे तरी. मी तुला येईल काय जमायला इथं? मी थोडं दूर होतो. कुठे आहेस? इथं फाट्यावर थोडं नाश्ता करायला आलेलो, आता जस्ट आलेलो. ओके. आणि पार्सल मग मित्र वगैरे कोणतरी पाठव घेऊन. मित्राला पाठवू का? ठीक आहे एक मिनिट. हां मित्राला पाठव, मी घेतो मी. हां हा एक मिनिट दादा. हां सो तो गेलाय बाहेर जेवायला, नाश्ता करायला गेलाय तो मार्केटमध्ये. तर आपण बाकी पार्सल आहेत ते देऊन टाकूयात तो येईपर्यंत. आता आपण हा आविष्कारला फोन करूयात. सर आपल्याला जी पिकअप पार्सल होती त्याची रिटर्नची शूज ते त्याने दिलेले आहे आम्ही. तर आता हे आपल्याला रिटर्न ऑफिसला जाऊन आपल्याला पॅक करायचं. आपण जाऊन पहिले हे करूयात, पॅक करूयात, बॅगेत टाकूयात. एक कस्टमरला आपण पार्सल दिलेलं आहे इथली. तर आता दुसरा कस्टमर आहे तो येतो इथं, त्याची पार्सल आपण साईडला ठेवली. तर आपण हे जे बॉक्स आहेत बाग राहिलेले ते देऊयात. आता कस्टमरना मी कॉल करतो आणि मग त्यांना बोलून मग सगळे पार्सल देऊन टाकतो. मग आपण डायरेक्ट आता दुसऱ्या लोकेशनवरती भेटू. तर चॅनलचं नाव काय तुमच्या? फिरता ब्लॉगर टाक. फिरता ब्लॉगर BLOG करा काय? हां तो असं सर्व जो दाखवतो सर. एक आपल्या 2 सबस्क्रायबर भेटले असेल. आज काय आता आम्ही पोहोचले वाकणच्या. तरी तर आपले 2 सबस्क्रायबर वाढले आपले हॉस्टेलला येऊन. तर भारी फिलिंग येते यार असं आपण फिरतो ना. अशी पोरं वगैरे भेटले ना, प्रत्येक एक पोराची आवड आहे सोशल मीडियावर. आता जो मला एक पोरगा भेटला त्या पोराचे पण फॅन पेजेस आहेत. नाव मी त्याच्याकडून घ्यायला विसरलो, मी त्याला कॉन्टॅक्ट करीनच. ते 2 फॅन पेज आहेत, त्याच्यावरती एक 100K आहेत आणि एकावरती 10K हे आहेत फॉलोअर्स आहेत. पण तो इंस्टावरती आहे, यूट्यूबवरती जास्त तो लाईव्ह नाही. तर प्रत्येक पोरगा आता म्हणजे लहान पोरगापासून ते म्हाताऱ्या वयापर्यंत आता सगळे यूट्यूबला आहेत. नाही आता एवढी कॉम्पिटिशन आहे ना की नाही सांगू शकत. पण माझं चॅनल ग्रो होत आहे आणि हे खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. तर सर भेटेल मला आता रस्त्यामध्ये. त्यांची ओपन बॉक्स पार्सल आहे, ते ओपन बॉक्स थोडं पार्सल करूयात. झालं सरांची ओबीडी आज माझी एवढे पहिल्यांदा मी एवढे ओबीडी फास्ट केले. तरी ऊन पण आहे, त्यांना पण जायचं आहे आणि मला पण जायचं आहे. आज ऊन भरपूर पडला आहे आणि मी नेमकी हुडी घातली तर मला जाम गरम होतं आहे. तर इथून डायरेक्ट आपल्याला जायचं आहे उसरघरला. इथलं पण एक नाही, आज एवढा दिवस खराब आहे ना तर पार्सल जात पण नाही. आता हे कोण सानी आंबाले तर नवीन कोणतरी आहे, ओळखीचं कोण नाही. कॉल करतोय पण त्यांचा कॉलच बंद आहे. आता हे नॅव्हिगेशन मारून काय उपयोग नाही, तर नॅव्हिगेशनच मारतो आणि निघतो पुढे. मग
आज माझी एवढी इच्छा होती मस्त पार्सल मारीन मी, पण काय आज जेवढे कंप्लीट पार्सल नाही झाले तेवढे तर माझे नुसते हे झालेत. आता पहिला आपल्याला जायचं आहे सुनील शिंदेकडे आणि मोहसिन चौधरीकडे. हे दोघं मला इथंच भेटतील. तर सुनील शिंदेकडे जाऊयात आणि तिथून मग मी डायरेक्ट तुम्हाला आता ऑफिसलाच भेटतो, कारण की पार्सल आता देतो फटाफट. नाही व्हिडिओच्या नादात म्हणजे पार्सल राहतील तसेच, सो मी फटाफट देतो पार्सल. आता मी तुम्हाला डायरेक्ट ऑफिसलाच भेटतो. माझे जे बाकीचे उरलेले पार्सल जेवण क्लिअर केले, आता ऑफिसला पोचलेलं आहे. मी मध्ये व्हिडिओ थांबवली कारण की बॅटरी भरपूर तापत होती. फायनली मी ऑफिसला आलेलं आहे. ऑफिसला मी चेकआउट करतो. गाडी जागा जरा गाडी पण मोठी झाली. तर आजचे आपले पार्सल दिलेले आहेत. बहुतेक तर सगळे कस्टमरने ऑर्डर गिफ्टच केले आणि बाकी जे काय पार्सल होते ते परत रिटर्न आलेत. असा दिवसच खराब होता. तर मी ऑफिसला बसलेलं आहे.